दोघांमधले फरक अजून आहेत, तो तुम्हाला सहज लक्षात येण्यासारखा आहे. राम हे मानवी जीवन मूल्यांच्या आचरणाच्या बाबतीतलं एक आदर्श शर्यतीचं पात्र आहे आणि कृष्ण उच्च शर्यतीची नैतिक मूल्य आणि व्यवहारवाद याचा समन्वय साधणारं असं पात्र आहे, असं आपल्या लक्षात येईल. कृष्णाचा व्यवहारवाद सुद्धा अत्यंत प्रखर आहे. केवळ आदर्शाच्या नादी लागून आपलं चालणार नाही हे कृष्णाने महाभारतामध्ये ओळखलं आहे. त्याच्यामुळं अखंड पांडवांची पाठराखण करत असताना सुद्धा कृष्णाने स्वतःच्या व्यवहार्य दृष्टीचं भान सोडलेलं नाही आहे. हा त्या दोघांमधला अजून एक फरक आहे. दुसरे लौकिक फरक तर तुम्हाला माहीत आहे, ते सांगण्याची गरज नाही. राम एक पत्नी व्रताचा पुरस्कर्ता होता आणि कृष्णाला 16,108 स्त्रिया होत्या. राम हा कडकडीत आपल्या गृहस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन करणारा होता. सीतेचा त्याग केल्यानंतर रामचंद्रांनी दुसरा विवाह केला नाही. सीतेचा त्याग केल्यानंतर केलेल्या अश्वमेध यज्ञामध्ये स्वतःच्या बाजूला त्यांनी दुसरी स्त्री बसवली नाही, असा रामाचा कटाक्ष. तर 16,108 स्त्रियांशी संबंध ठेवू नये. कृष्णाचा गोपींशी असणारा जो संबंध आहे तो श्रीमद भागवताने अतिशय वाखाणलेला आहे, हे तुम्हाला माहीत असेल. दोघांची दृष्टी वेगळी, दोघांची वृत्ती वेगळी असं आपल्या लक्षात येईल. पण थोडंसं सूक्ष्म फरक दाखवताना त्या दोघांमधली एकरूपता जर आपल्याला प्रतिपादित करता आली तर आपल्याला असं म्हणता येईल की माणसाचा देवत्वाकडे असणारा प्रवास म्हणजे रामचंद्र आणि देवाची मानवतेला मारणारी मिठी म्हणजे भगवान कृष्ण. मातीनी आकाशाला आलिंगन देण्याकरता झेप घेतली, त्यातून रामायण जन्माला आलं. आणि आकाशाने मातीला मिठी मारण्याकरता खाली वाकून ओढवलं, त्याचं महाभारत झालं. राम आणि कृष्ण या दोघांमध्ये असं एक साम्य असं आपल्या लक्षात येईल. या दोघांनी आपल्या पुरुषार्थांनी अवघं भारतीय राष्ट्र पादाक्रांत करून टाकलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की राम म्हणजे उत्तर दक्षिण भारत आणि कृष्ण म्हणजे पूर्व पश्चिम भारत. राम अयोध्येचा लंकेपर्यंत पराक्रम करीत गेला, कृष्ण द्वारकेचा प्रागज्योतिषपूर पर्यंत पराक्रम करीत गेला. असा उभा आणि आडवा भारत दोघांनी परस्परांच्या पराक्रमांमध्ये जणू विभागून घेतलेला आहे. इतकी त्यांची आपल्याला खात्री आहे, इतका त्यांचा आपल्याला परिचय आहे. गंमत अशी आहे की कृष्ण ज्या कारणामुळे भारतीय माणसाला अत्यंत प्रिय आहे, लाडका आहे, त्या कृष्णाची जी रूपं आपल्याला अत्यंत लाडकी वाटतात, मला आपल्याला सांगू द्या, महाभारतामध्ये ती रूपं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आपल्याला आवडतो बालकृष्ण, त्याच्या लीला गोकुळातल्या वृंदावनातल्या, त्यांनी संस्कृत आणि मराठी पंडित कवींना मोह घातलेला आहे आणि परत परत त्याच्या त्या लीलांची आणि क्रीडांची त्याने आपल्या शब्दांच्या द्वारा आवर्तनं केलेली आहेत. हा जो बालकृष्ण आपल्याला अत्यंत आवडतो. त्यानंतर आपल्याला आवडतो गोपालकृष्ण, जो गोपालांमध्ये रमलेला आहे. तो राजपुत्र आहे परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य गोपालांमध्ये रमलेला आहे. त्यांच्याबरोबर त्या गाई गुरांना चरायला घेऊन जातो, त्यांच्याबरोबर तो एकत्र जेवतो, गोपालकाला करतो. हाही कृष्ण आपला अत्यंत आवडता आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की त्यानंतरचा आपला आवडता कृष्ण किंवा कृष्णाचं रूप म्हणजे गोपी कृष्ण. गोपींबरोबर त्यांनी केलेली क्रीडा. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये श्रीकृष्णाच्या गोपींबरोबरच्या रासक्रीडेचं वर्णन आलेलं आहे. त्याहीमुळे कृष्ण हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गोपी कृष्ण ही जी त्याची प्रतिमा आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्याहीपेक्षा लोकप्रिय असणारी त्याची प्रतिमा म्हणजे राधाकृष्ण. त्याची मंदिरे ठिकठिकाणी आहेत. त्यामुळे राधाकृष्णाचं रूप सुद्धा अत्यंत लोकांमध्ये प्रिय आहे. बालकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण ही कृष्णाच्या व्यक्तित्वाची जी रूप आहेत अत्यंत विलोभनीय रूप आहेत. भाविक भारतीय मनामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं अनन्यसाधारण असं स्थान कमावून ठेवलेलं आहे. म्हणून सांगणं आवश्यक आहे की आपल्याला आवडणारी ही सगळी कृष्णाची रूपं आणि आपल्याला आवडणाऱ्या त्याच्या पूर्वायुष्यातल्या सगळ्या लीला महाभारतामध्ये नाहीत. ही रूपही महाभारताला अज्ञात आहेत, या लीलाही महाभारताला अज्ञात आहेत. महाभारतामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो तो आदी पर्वामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या वेळीच. याचा अर्थ स्वयंवराला उपस्थित राहण्याचं जे वय असतं त्या वयामध्ये कृष्ण आपल्याला भेटतो. तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो कितीही लोकप्रिय असला तरी तो आपल्याला महाभारतामध्ये भेटत नाही. महाभारताच्या 18 पर्वांच्या नंतर हरिवंश नावाचं जे खिल पर्व आहे त्यामध्ये कृष्ण कथा आलेली आहे.
त्यामध्ये आपल्याला माहीत असलेल्या या सगळ्या लीला आणि क्रीडा आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. तुमच्या माझ्या आवडीला पात्र झालेला जो कृष्ण आहे तो महाभारतातला कृष्ण नाही असं म्हणताना मला आपल्याला असं सांगावं लागेल की हा पुराणांमधला कृष्ण आहे, इतिहासातला कृष्ण नाही. इतिहासातला कृष्ण हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळी प्रगट होतो. तत्पूर्वीचा जो कृष्ण आहे तो पुराणांमधला आहे, तो हरिवंशामधला आहे, तो विष्णू पुराणातला आहे. त्या ठिकाणी ज्या कथा आपल्याला ऐकायला मिळाल्यात त्यांचा प्रभाव आपल्या मनावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्या कृष्णाच्या जन्माची इतिकर्तव्यता कंसवधानी होऊन जाते असं आपण मानतो. आणि कंसवध कृष्णाच्या हातून घडला की आपल्याला इतका आनंद होतो की आपण नारळ फोडतो. पण समग्र कृष्णाचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कंसवधापर्यंतचं कृष्णाचं चरित्र हे अत्यंत मनोरंजक आणि रमणीय आहे. इतिहासामध्ये त्याला स्थान नसलं तरी ते अत्यंत रमणीय आहे. आणि कृष्णाच्या हातून झालेला कंसाचा जो वध आहे तो कृष्ण चरित्रामध्ये तेवढा महत्त्वाचा नाही जो आपण फार महत्त्वाचा मानतो. एकूण समग्र कृष्णाच्या चरित्रामध्ये तो तेवढा महत्त्वाचा नाही. तो कृष्णाच्या पूर्वचरित्रातला एक लहानसा टप्पा आहे, एक लहानसा भाग आहे असं आपल्या लक्षात येईल. हा जो कृष्ण आहे या कृष्णाची जी रूपं आपल्याला आवडतात असं मी सांगितलं, ज्या लीला आपल्याला आवडतात असं मी आपल्याला सांगितलं, अलौकिक आहेत, असामान्य आहेत, ते सगळे चमत्कार आहेत. एखाद्या अभ्यासकाला या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे. या सर्व चमत्कारांचा उलगडा करता येणं सहज शक्य आहे. कृष्णाचा उदय झाला आणि या कृष्णापासून आपल्या आयुष्याला धोका असल्याचं भाकीत कळल्यापासून मथुरेचा राजा कंस याच्या पारिपत्याकरता तऱ्हेतऱ्हेच्या योजना करीत होते हे आपल्याला माहीत असेल. कृष्णाच्या सर्व बहिणींची त्याने हत्या केली आणि कृष्ण हा त्याच्या भीतीपासून वाचला. परंतु जेव्हा त्याला कळलं की कृष्ण मेलेला नाहीये, जिवंत आहे, तेव्हा त्याच्या पारिपत्याकरता तऱ्हेतऱ्हेच्या योजना आखायला कंसाने सुरुवात केली. त्यामध्ये लहानपणीच कृष्णाला चिरडून मारण्यासाठी त्यांनी धेनुकासूर पाठवला, त्यांनी शकटासूर पाठवला. या कथा आपण ऐकलेल्या असतील. धेनुकासूर किंवा शकटासूर हे राक्षस असल्याचा कृष्ण चरित्रामध्ये उल्लेख आहे. मला स्वतःला त्यांना राक्षस मानण्याची आवश्यकता वाटत नाही. धेनुकासूर म्हणजे एक अत्यंत मस्तवाल अशा रीतीचा बैल जो अनावर झालेला आहे आणि या बैलाच्या आक्रमणापासून कृष्णाच्या कोवळ्या जीविताला धोका आहे. शकटासूर, शकट म्हणजे गाडा, त्याला सुद्धा वेगळा राक्षस मानण्याची गरज नाही. कृष्णावर घाला घातलेला आहे एका मस्तवाल बैलाच्या रूपाने आणि कृष्णाला एका प्रचंड गाड्याखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कंसाने. त्याचा शकटासूर झाला. त्याला राक्षस मानण्याची गरज नाही. आपल्याला अप्रिय असणाऱ्या माणसाचा काटा जगातून काढून टाकण्यासाठी त्याला एखाद्या वेगवान वाहनाकडे वाहनाखाली चिरडून मारण्याचा अपघात झाल्याच्या वार्ता आपण वाचत असतो. त्याचाच पूर्वावतार म्हणजे कृष्णावर शकटासुराचं आक्रमण आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही. एका प्रचंड गाड्याखाली या कोवल्या जीवाला चिरडून मारता येईल अशा रीतीची अपघात अशी योजना कंसाने केलेली होती. कालिया मर्दन, एका प्रचंड नागाचं मर्दन त्या लहान वयामध्ये कृष्णाने केलं आणि तो जो डोह होता तो डोह मोकळा केला. हा कालिया नावाचा सुद्धा एखादा सर्पच मानला पाहिजे किंवा राक्षसच मानला पाहिजे असं नाही. ज्याच्या अस्तित्वामुळं आणि त्याच्या दहशतीमुळं गोकुलातलं आणि वृंदावनातलं वातावरण अत्यंत भीतीने थरारून गेलं असेल अशा एखाद्या शक्तीचा नायनाट कृष्णाच्या हातून झाला आणि ती भूमी सर्वांकरता निर्भय करून सोडली कृष्णाने.